आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नागपूरच्या विधान परिषदेमध्ये त्यांना प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी माननीय साहेब पोहोचले. भाई जगदीश कुमार इंगळे साहेब सुद्धा पोहोचले आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्ही काय सांगणार सर आपला परिचय सांगा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा धम्मदीक्षा संबंध देशपातळीवरती धम्मदीक्षाचं आवाहन केलं, त्या आव्हानाला आज 56 पासून तर 2025 पर्यंत चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असून आज या दीक्षाभूमी परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात आमच्या निजामाबादहून आलेल्या भगिनी धम्म भगिनी हे सर्व समता सैनिक दलाची रॅली घेऊन इथं आल्यात. त्यांच्यासोबत आंबेडकर चळवळीचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आमचे सरकार हिंगोले, त्याच्यानंतर वाशिमहून आमचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ हिंगोले आणि निजाम बहादूरहून आलेले सोनकांबळे ताई, आमच्या कदम परिवारातील आमची उपासिका, हे सर्व या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले. सर्व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं तमाम देशवासियांना क्रांतिकारी जय भीम करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आलो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. काय सांगा जय भीम नमो बुद्धाय. आम्ही सगळे निजामाबादमधून आले आहोत. आज दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी आलो आहोत धम्मचक्र परिवर्तन दिवसानिमित्त. सगळ्यांना शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या